हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे बेसिकली पॉवर म्हणजे काय. ठीक आहे, उदाहरण समजून घ्या. जसं एक ग्रुप सेशन झालं, असं सगळे फॅमिली बसली होती ते चेअरवर, सगळे मस्त फॅमिलीने डिस्कशन केलं, गोष्टी वगैरे केल्या. आता सगळं काम झाल्यावर आपलं काम काय असते, चेअर उचलून ठेवायचं. जर समजा हे चेअर्स त्यांना काय करून सांगितलं, फोल्ड करायच्या आणि स्टॅक करायचं म्हणजे उचलून ठेवायचे एका ठिकाणी, सांगितलं काम. आता हे काम सांगितलं म्हणजे वर्क सांगितलं. ठीक आहे, काय सांगितलं, हे तुम्हाला सांगितलं आहे, वर्क सांगितलं आहे. वर्क काय ठरलं आहे तुमचं, की चेअर उचलायच्या आणि स्टॅक करायच्या. एक सांगितलं लहान लेकराला, एक सांगितलं चांगला पैलवान लोकाले. आता सगळ्याला माहीत आहे कोण लवकर काम करू शकते. आता मजाकमध्ये कोणी म्हणू नका लहान लेकरा पहिले करते जादू, काही जादू वादू होणार नाही. इथं सगळ्यात जास्त कोण काम करते, हा काम करणार पैलवान. का बरं, कारण की त्यात काय ताकद जास्त आहे. त्याच्या काय ताकद जास्त आहे. का बरं ताकद जास्त आहे, पाहूनच दिसते. बॉम्ब सिक्स पॅक बॉडी बनवली आहे गड्यानं. पोरानं काही बनवलं नाही, तो फक्त जादू करून पाहू राहिला, आपला का डबडा काही होऊ नाही राहिलं. साधी गोष्ट काय की याच्याकडे ताकद जास्त आहे म्हणून काय करणार, जास्त वर्क करू शकते. ठीक आहे, ताकद जास्त काम करू शकते. याच्याकडे काय ताकद कमी आहे. ताकद कमी आहे म्हणजे काय करणार, कमी काम करणार. बरोबर, म्हणजे आता जर समजा हे आपण कन्सिडर केलं, म्हणजे ताकद जास्त आहे म्हणून जास्त काम करणार, आणि याच्याकडे ताकद कमी आहे म्हणून काम कमी करणार. मग याच्याकडे ताकद म्हणजे काय, पॉवर जास्त आहे म्हणून जास्त काम करणार, पॉवर कमी आहे म्हणून काम कमी करणार. पण परत यात आपल्याला लॉजिक तर समजलं की पॉवर जास्त असन जास्त काम होते, पॉवर कमी असन तर काम कमी होते. पण पॉवर म्हणजे काय, शेवटी पॉवर कायच्याशी रिलेटेड आहे, पॉवर रिलेटेड आहे वर्कसोबत. म्हणजे आता समजा हे तर खूप दूरच्या गोष्टी, तर जवळजवळच्या गोष्टी पकडून घ्या. समजा आता लहान पोरांनी बाजूला केलं. ठीक आहे, समजा सेम गोष्ट, फक्त आता काय केलं, लहान पोराच्या ठिकाणी मी हा दुसरा पैलवान घेतला. आता ठीक आहे, इथे दुसरा पैलवान घेतला मी. आता समजा हा दुसरा पैलवान घेतला लहान पोराच्या ठिकाणी, दुसरा पैलवान. हा थोडा मोठा आहे, हा थोडा जास्त छोटा आहे, दुसरा पैलवान घेतला. आता दोन पैलवानपैकी जास्त काम कोण करेन कसं माहीत पडन, काढा लागेल ना. आता दोन्ही पैलवान आहे, मग आता दोन्ही पैलवान जर काम करत असेल तर जास्त काम कोण करेन, त्याच्यासाठी आपण का नवीन क्रायटेरिया ठेवू. जर समजा यानं 30 चेअर फोल्ड केल्या आणि जर समजा यानं 40 चेअर फोल्ड केल्या, तर आपण काय म्हणणार आहे, जास्त काम कोणी केलं, यानं जास्त काम केलं, यानं काम कमी केलं. पण परत यानं जर 30 चेअर फोल्ड करायला पूर्ण दिवस लावला आणि 40 चेअर फोल्ड करायला 2 घंटे लावले, किंवा असं समजा उलटं करू आपण याला, त्याला समजा 30 चेअर फोल्ड करायला त्याला समजा फक्त 1 घंटा लागला आणि 40 चेअर फोल्ड करायला किती लागला, 4 घंटे लागले. म्हणजे बघा लॉजिकली काय झालं, यानं 40 घंटे 4 चेअर फोल्ड केल्या, म्हणजे एका घंट्यात किती केलं, 10 केलं ना. आणि यानं एका घंट्यात किती केलं, 30 केलं. तर जास्त काम कोणी केलं, यानं जास्त काम केलं. का बरं, कारण त्यांना एका आवरमध्ये किती केल्या, 30 चेअर फोल्ड केल्या. आणि या माणसानं काय केलं, एका आवरमध्ये किती केल्या, फक्त 10 चेअर फोल्ड केल्या. म्हणजे कामाचं रिलेशन कायच्या सोबत असते, एक तर पॉवरसोबत असते आणि दुसरं टाईमसोबत असते. मग जर काम मला माहीत आहे, कारण की आपण वर्कचा फॉर्म्युला काढला आहे, वर्क काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्कचा फॉर्म्युला माहीत आहे, टाईम आपल्याला माहीत आहे, तर आपण पॉवरला काय म्हणू शकतो, पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. पॉवर इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. तर पॉवर कशी रिलेटेड आहे, वर्क आणि टाईमसोबत रिलेटेड. तर हीच आपली काय झाली डेफिनेशन. तर डेफिनेशन लिहू, काय म्हणायचं, पॉवर इज amount of work done in time t. की वर्क काय, एका टाईममध्ये किती वर्क केलं त्यालाच आपण काय म्हणायचं, पॉवर. याचं आणखी एकदा एक्झाम्पल बघू आपण. एक बघा एक्झाम्पल आणखी एक बघून घ्या सिम्पल. जसं उदाहरणार्थ टाकी भरायची आपल्याला पाण्यानं. आता जर एखादी कोणी हुशार असेल, तो जर काय म्हणते की नाही सर बकेटने टाकी भरतो, चल ठीक आहे, मोटरपेक्षा फास्ट भरता येते, ओके. पण बाबू किती बकेट लागणार आहे, हे तुम्ही बकेट टाकी जरी तू भरशील टाकी, आणि समज मी असं ॲज्युम केलं की तू जेवढी टाकी भरू शकतो, हा पण तेच टाकी भरू शकते मोटर,
तुला लागलं 1,00,000 बकेट, समजा 1000 बकेट लागले, समजून घे तुला लागल्या 1000 बकेट लागल्या आणि 1000 बकेट तुला वर घेऊन जाले आणि खाली आणायला तुला किती लागले, 3 दिवस लागले. ते काय करते, 3 घंट्यामध्ये टाकी भरून टाकते ना. मोटर काय करते, 3 घंट्यात टाकी भरते. काम सारखंच होतं. काम कसं होतं, सारखं. याला टाईम काय लागला जास्त, याला टाईम काय लागला कमी. मग जर समजा काम सारखं होतं, समजा मी काम इथं लिहितो 1000, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी, ठीक आहे. याला टाईम किती लागला, 3 घंटे, 3 आवर. ते किती झाले, कॅल्क्युलेशन सोपं करायला आपण अजून सोपं करू. किती लागले, 3000 बकेट लागले, ठीक आहे. इथं काय ते 3000, ठीक आहे. ते किती भरले ना टोटल बघून घ्या. डिवाइड जर केलं तर याची पॉवर किती झाली, 1000 बकेटची. याची पॉवर किती झाली, 1000 बकेटची. आणि याची पॉवर बघा किती लागली, 3 दिवस. इथं टाईम अवरमध्ये, इथं पण टाईम कशामध्ये असला पाहिजे, अवर. सो 3000 बकेटा 3 दिवस, एका दिवसाचे 24 घंटे. हे किती झाले, हे 1000 भागेला 24. जर ॲप्रॉक्सिमेटली काढले तर किती होते, कमीत कमी 40च होते फक्त. तर 40च्या जवळपास होते. 40 सोडून द्या, 42, 45च्या जवळपास येते. तर याची पॉवर किती होती, 1000 बकेट पर आवर एका घंट्याची. आणि याची पॉवर किती निघाली, 40 ते 42 बकेट पर आवर. जास्त कोणाची पॉवर आहे, या मोटरची पॉवर जास्त आहे. तर पॉवर कशावर डिपेंड करते, फक्त कामावर नाही. कशावर डिपेंड करते, टाईमवर. कामही केलं पाहिजे, सोबत कमी टाईमवर केलं पाहिजे. सो पॉवर इज अ अमाऊंट ऑफ वर्क डन इन टाईम टी. ही झाली आपली स्टँडर्ड डेफिनेशन. पण आता काय याचं युनिट लिहू आपण, एकदम सोपं काम आहे. तर आपल्याला माहीत पडलं की पॉवर म्हणजे काय होते, पॉवर इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाईम, ठीक आहे. तर वर्क अपॉन टाईम पॉवर समजलं तर युनिट बघू. युनिट एकदम सोपं आहे. वर्क कशामध्ये मोजतो आपण, वर्क मोजतो आपण जूलमध्ये. आणि टाईम कशामध्ये असणार आहे, सेकंडमध्ये. मग जूल म्हणजे झालं कॅपिटल जे आणि सेकंड म्हणजे एस. तर जूल पर सेकंड काय झाला, युनिट ऑफ पॉवर. पण या जूल पर सेकंडला आपण आणखी एक नाव देतो, त्याला म्हणतो आपण वॅट. आता वॅट का बरं आलं, एकदम सोपी गोष्ट आहे की एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव आहे जेम्स वॅट, ठीक आहे. आता या सायंटिस्टनं काय केलं होतं, यानं काढलं होतं स्टीम इंजिन. स्टीम इंजिन माहिती आहे का, ते रेल्वेमध्ये असते, झुकझुक झुकझुक वरून धुवा सोडते, कोळसा टाकला तर इंजिन आपलं सुरू होते, रेल्वे पडते आहेत समोर. ते स्टीम इंजिनचं यानं काय लावला होता, शोध लावला होता, इन्व्हेंट केला होता. तर याच्या काय म्हणतो आपण, याच्या ऑनरमध्ये म्हणजे याच्या आठवणीत या पॉवरला जूल पर सेकंदला काय म्हटलं जाते, वॉल्ट म्हटलं जाते, ठीक आहे. आणखी एक छोटासा कन्सेप्ट आहे की जेव्हा आपण एखादी समजा गोष्ट घेतो, उदाहरणार्थ तुम्ही मोटर घेतली किंवा गाडी घेतली, गाडीचं ऐकलं असेल तुम्ही की गाडीचं पॉवर किती आहे, हॉर्स पॉवर म्हटलं जाते, HP म्हणतो आपण, HP. तर HPचा अर्थ काय होते, HP म्हणजे होते हॉर्स पॉवर. HP म्हणजे काय होते, हॉर्स पॉवर. तर आधी हे मोजायचे कसे, जसं नाव आहे तसंच एक्झॅक्टली मोजायचे. काय करायचे ते असे की असा एक बॉक्सने गोल राहायचा, गोल, ठीक आहे. अर्धा गोल इकडे, याला राहायची अशी कडी. आणि इकडल्या साईडला ओढणारा एक हॉर्स असायचा आणि इकडल्या साईडला ओढणारा एक हॉर्स असायचा, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय राहणार आहे, व्हॅक्यूम टाईप कंडिशन बनवत होती. तर काय होते, ज्या वेळेपर्यंत हे जिथे जेवढे हॉर्सेस लागले ओढायला तेवढी काय होती, त्या याची जॉईंटची ताकद होती, व्हॅक्यूमची ताकद होती. म्हणून जेव्हा हे पॉवर आपण म्हणतो, ते पॉवर कशाच्या भरोशावर म्हणतो, हॉर्स पॉवरच्या भरोशावर. मग हॉर्स पॉवर आणि या पॉवरमध्ये काय रिलेशन असं ना, बिलकुल. तर रिलेशन एकदम सोपं आहे की 1 हॉर्स पॉवर इज इक्वल्स टू 746 वॅट होते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती होते, 746 वॅट. लक्षात ठेवायचं. 1 HP इज इक्वल्स टू 746 वॅट. 1 HP इज इक्वल्स टू 746 वॅट, ठीक आहे. हे एक महत्त्वाचं युनिट आहे. आणखी एक स्टँडर्ड युनिट जे आपण यूज करतो सॉल्व करतानापेक्षा कॅल्क्युलेशनमध्ये, तर एक आहे किलो वॅट. आता किलो जर तुम्हाला आठवत असेल तर 1 किलो वॅट. के म्हणजे काय होते, किलो, ठीक आहे. के म्हणजे काय झाला, किलो. आता किलो म्हणजे होते 1000. किलो म्हणजे काय होते, 1000. तर 1 किलो वॅट म्हणजे किती झाला, 1000 वॅट. 1 किलो वॅट म्हणजे किती झाला, 1000 वॅट. आता जर तुम्ही आपल्या घरचं मीटर पाहिलं असेल, इलेक्ट्रिक मीटर, तर इलेक्ट्रिक मीटर असं असते. इलेक्ट्रिक मीटरचं काय असते, नंबर्स असते.
आणि नंबरच्या बाजूला एक लिहिलं राहते KWH. आता KWH म्हणजे काय होते ॲक्च्युली किलो किलो वॅट आणि आवर HOUR किलोवॅट आवर. म्हणजे याचा अर्थ काय होते की एक आवरमध्ये किती किलोवॅट पॉवर लागली. एक आवरमध्ये किती किलोवॅट पॉवर लागली. मग जर आपल्याला कळायचं असेल की 1 किलोवॅट आवर किती होते तर आपण बघू एकदम सिंपल. 1 किलो वॅट आणि आवर एकदम सिंपल आहे. बघा एक तर एकच असते. किलो म्हणजे किती झालं 1000 वॅट आणि ते आवर म्हणजे किती होते. आवर म्हणजे 1 आवर. पण प्रॉब्लेम काय झाला इथे जो आपण वॅट काढला वॅट कशामध्ये होता जूल पर सेकंडमध्ये आणि हे कशामध्ये आहे आवरमध्ये. तर सेम झाले का युनिट नाही. तर सॉल्व करायला नेहमी युनिट काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. तर आपण काय करणार याला कन्वर्ट करणार कशामध्ये याला आपण कन्वर्ट करणार सेकंडमध्ये. तर बघा 1000 वॅट ठीक आहे इनटू आता हा झाला जूल पर सेकंड. ठीक आहे युनिट इथेच लिहितो मी काही प्रॉब्लेम नाही. वॅट लिहायची गरज नाही. वॅट म्हणजेच काय झालं जूल पर सेकंड इथेच लिहितो 1000 जूल पर सेकंड. आणि 1 आवर म्हणजे किती होते 60 मिनिट आणि 60 मिनटं आणि 60 सेकंद. तर हे झाले आता एवढे सेकंद. तर सेकंद आणि सेकंद कॅन्सल झालं. तर बघा आता मल्टिप्लाय करा तर 1 किलो वॅट आवर इक्वल्स टू किती झालं बघा. हा W कॅपिटलमध्ये देत असतो आपण नॉर्मली. बघा 6 किती होते 36 आणि किती शून्य आहे 1 2 3 4 5. तर 10⁵ जूल्स. किंवा सिम्पली आपण याला असं करू शकतो. आणखी जर एक पॉईंट आपण सर्कवला तर 1 किलो वॅट आवर इज इक्वल्स टू एक पॉईंट इकडे सर्कवला तर इथे एक पॉवरनं वाढते. सो 3.6 इंटू 10⁶ जूल. तर 1 किलो वॅट आवर म्हणजे किती झालं 3.6 10⁶ जूल्स. आणि या 1 किलो वॅटला हे आपल्याला मीटरमध्ये त्याला आपण काय म्हणतो ना 1 युनिट वीज जळली होते. 1 युनिट म्हणजे किती हेच असते 1 युनिट इलेक्ट्रिसिटी बिल. म्हणतो ना आपण 30 युनिट जळले 40 युनिट जळले 50 युनिट जळले. जर तुम्ही आता तुमच्या बल्बवर पाहिलं असेल पंख्यावर पाहिलं असेल बल्ब असते 60 वॅटचा 50 वॅटचा. ठीक आहे पंखा कितीचा असते 120 वॅटचा 200 वॅटचा 400 वॅटचा जे असेल ते. तर बेसिकली हे सगळे काय झाले आपले युनिट कशाचे पॉवरचे युनिट. सगळे आपण एकदा कंपाईल करून घेऊ. सो युनिट्स ऑफ पॉवर ठीक आहे इथे लिहून घेऊ आपण युनिट्स ऑफ पॉवर. पॉवरचे युनिट कुठले कुठले आहे. पहिले युनिट आहे पॉवर इज इक्वल्स टू वर्क पर युनिट टाईम. एक झाला जूल पर सेकंड. जूल पर सेकंदच आपण काय म्हणतो वॅट म्हणतो. हा जर पॉवरचा पहिला युनिट. किंवा या वॅटमध्ये असते 1000 वॅट म्हणजे किती झाले 1 किलो वॅट. ठीक आहे नंतर 1 किलो वॅट आवर म्हणजे किती झाले बघा 3.6 इंटू 10⁶ जूल. काय झालं 10⁶ जूल. याला जर किलोमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पॉवर 3ने कमी करावं लागेल. का बरं किलो म्हणजे किती होते 1000. तसं 1000 ग्रॅम म्हणजे किती होते आपला 1 किलो होते ना. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 500 ग्रॅम म्हणजे किती होते 500 ग्रॅम म्हणजे अर्धा kg म्हणतो आपण. इथे पण तेच लॉजिक अप्लाय करायचं. हा 10⁻³ चालला गेला तर किती राहिलं इथे 10⁻³ आणखी 3 बाकी राहिला. हा झाला किलो जूलमध्ये. ठीक आहे आणि यालाच आपण काय म्हणतो 1 युनिट. कशाच्या भरोशावर इलेक्ट्रिक मीटरमध्ये आपण जे यूज करतो ना हे कशामध्ये यूज करतो आपण इलेक्ट्रिक मीटरमध्ये. तर एखादी एक्झाम्पल घेऊ कन्व्हर्जनचं आपण. कन्व्हर्जन एक सिम्पल एक्झाम्पल. समजा आपल्याकडे आहे 72,000 जूल असेल. ठीक आहे याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे किलोवॅट आवरमध्ये. तर 1 किलोवॅट म्हणजे एवढा होते. तर 72,000 जूल म्हणजे किती होणार या दोघांना डिवाईड करायचं सिम्पल. सो 72,000 जूल याला जर आपण डिवाईड केलं कशाने 3.6 इंटू 10⁶ जूलने. ठीक आहे आता काय भेटणार आपल्याला हे इज इक्वल टू किती आहे किलोवॅट आवर बनणार. कसं बनणार देख बघा आता इथे 1 2 3ने पॉवर कमी झाला. वरती जर गेला 10⁻³ होणार आणि 36 दुनी किती होते 72. तर बेसिकली किती झाले हे
20 × 10⁻³ किलो वॅट अवर. हे असं सिम्पली एक्झाम्पल आहे. हे 1 किलो वॅटच्या बरोबर आहे. ठीक आहे. याला डिवाईड करा, जे आन्सर आलं तेवढं किलो वॅट अवर झालं असेल. परत एकदा समजून घ्या. जेवढे जूलमध्ये आहे ते जूलवर ठेवले, टोटल डिवायडेड बाय एवढे जर जूलनं आपण डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळते, तेवढ्या जर जूलनं आपण डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळते, किलो वॅट अवर. ठीक आहे. एवढ्या जूलनं डिवाईड केलं 3.6. इथे 10⁻³ होता, इथे 10⁻6 होता. जर हा वरती गेला तर पॉवरचं सबट्रॅक्शन होते. जर तुम्हाला इंडायसेस किंवा पॉवरचे ॲडिशन सबट्रॅक्शन येत नसेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये मॅथ्सच्या जाऊन तुम्ही चेक करू शकता की पॉवरचं सबट्रॅक्शन कसं होत असते इंडायसेसमध्ये. तर हा -3 झाला, 36च्या डबल होते 72, तर हा झाला 20 आणि 20 × 10⁻³ का झालं आपलं किलो वॅट अवर. ठीक आहे. यालाच तुम्ही युनिटमध्ये लिहू शकता. 1 किलो वॅट अवर म्हणजे 1 युनिट होते. आता हे एवढे किलो वॅट अवर आहे, त्याला तुम्ही डिवाईड करू शकता. 20 किती आहे 1000, 1 0 कंप्लीट, 2 पॉईंट जर तुम्ही दिले तर 0.02 युनिट तुमचं बिल आलेलं आहे. ठीक आहे. तर पॉवरचं युनिट तुम्हाला समजलं असेल असं मी आशा करतो. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.